मुंबईच्या पायधुनी परिसरात घडलेली डोकाडिया कुटुंबाची ही घटना संपूर्ण शहराला हादरून सोडणारी ठरली आहे। 26 एप्रिल 2026 रोजी एकाच कुटुंबातील 4 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आणि सुरुवातीला सर्वांनाच हा एखादा साधा फूड पॉइझनिंगचा प्रकार असल्याचं असं वाटलं। पण जसा तपास पुढे सरकत गेला तसतसं धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले। आता या प्रकरणात असा ट्विस्ट समोर आलाय ज्यामुळे पोलीसही अक्षरशः चक्रावून गेलेत। नेमकं असं काय खुलासे झालेत, या प्रकरणाची आता नवीन अपडेट काय हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय .com महाराष्ट्र। डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत। यानुसार आता तपासादरम्यान मृतांच्या शरीरातून आणि घरातून जप्त करण्यात आलेल्या कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाईड हे अत्यंत विषारी रसायन आढळून आले। विशेष म्हणजे पोलिसांना संशय आहे की हे विषारी रसायन मिठामध्ये मिसळून कलिंगडावर टाकण्यात आलं असावं। त्यामुळे घरातून जप्त केलेले मिठाचे नमुने आता FSL चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत। मात्र सर्वात मोठा प्रश्न असा आहे की घरामध्ये कुठेही झिंक फॉस्फाईड सापडलंच नाही। मग हे विषारी रसायन आलं तरी कुठून आणि ते कलिंगडापर्यंत पोहोचलं कसं? याच प्रश्नांची उत्तरं शोधताना पोलिसांचा तपास अधिक गूढ बनत चाललाय। जे रुग्णालयाच्या अहवालाने या प्रकरणाला आणखीन गंभीर वळण दिले। हिस्टोपॅथॉलॉजी अहवालानुसार मृतांच्या यकृत आणि मूत्रपिंडांच्या नमुन्यांमध्ये हिरवट रंग दिसून आला होता, जो झिंक फॉस्फाईड विषबाधेचा महत्त्वाचा संकेत मानला जातोय। फॉरेन्सिक अहवालात आणि वैद्यकीय तपास या दोन्हीही एकाच दिशेने बोट दाखवल्यानंतर आता या चौघांचा मृत्यू विषामुळेच झाल्याचं जवळपास स्पष्ट होत चाललंय। पण तरीही हा अपघात होता की घातपात असा संशय अजूनही अनुत्तरितच आहे। 25 एप्रिलच्या रात्री डोकाडिया कुटुंबाने एकत्र बसून कलिंगड खाल्लं। त्या क्षणी कुणालाही कल्पना नव्हती की हेच कलिंगड त्यांच्या आयुष्यातील शेवटचा ठरेल। काही वेळातच चौघांनाही उलट्या, पोटदुखी आणि चक्कर यांसारखी गंभीर लक्षणं देखील जाणवू लागली होती। दुसऱ्या दिवशी परिस्थिती इतकी बिघडत गेली की दोन्ही मुली बेशुद्ध अवस्थेत आढळल्या। त्यानंतर संपूर्ण कुटुंबाला तातडीने जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण नियतीने जणू आधीच निर्णय घेतला होता। रुग्णालयात पोहोचताच एका मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं। काही तासात दुसऱ्या मुलीचाही मृत्यू झाला आणि त्यानंतर आई-वडिलांनीही अखेरचा श्वास घेतला। काही तासांच्या अंतरावर संपूर्ण कुटुंब संपल्याने परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त केली जाते। आता या प्रकरणाचा तपास डॉक्टर, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि पोलीस मिळून अत्यंत बारकाईने करतायत। चौघांना नेमकी किती विषबाधा झाली होती? विष शरीरात कसं गेलं? मृत्यू इतक्या वेगाने का झाला? त्यांच्या शरीरात त्याचा नेमका काय परिणाम झाला? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे। पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे, एका साध्या वाटणाऱ्या कलिंगडामध्ये लपलेलं हे गूढ आता संपूर्ण मुंबई साठी धक्कादायक रहस्य बनलंय। बाकी तुम्हाला संपूर्ण घटनेविषयी काय वाटतं? डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला असेल? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।